तर चला, बऱ्याच ताईंची फरमाईश होती की ताई नाचणीचे डोसे दाखवा. तर हे पहा, हे नाचणीचं पीठ आहे. मी सकाळी ह्याला ना एक तासभर भिजू घातलं ना तरी पण चालतंय बघा. आता 6 वाजता भिजू घातलं होतं. सगळे नाश्ते करून गेले, ते एवढं राहिलं. इथपर्यंत भिजू घातलं होतं, हे दिसतंय ना इथपर्यंत. तर 6ला भिजू घातलं, सॉरी हां बरोबर आहे, 6ला भिजू घातलं आणि 7ला डोसे करायला चालू केले. 1 नंबरमध्ये डोसे होते ताईनं. थोडासा तवा गरम झाला की काय करायचं, कांदा फिरवून घ्यायचा. गॅस थोडासा ना म्हणजे बारीकच ठेवायचा असा. सकाळीच डोसे करून झाले तर सगळे खाऊन गेले. तर पण एवढी गडबड होती ना, तर म्हणलं आता थोडंसं निवांतच तुमच्यासोबत पण शेअर करावं. तरी हे पहा, तुम्ही असं पीठ जरी टाकून पसरवलं ना तरी पण चालतंय. हे पहा, सोपी पद्धत आहे, काहीच नाही अवघड ताईंनो. आणि मस्त चिटकत नाहीत, काही नाही. आपल्याला भाकर वगैरे तर खाऊ वाटत नाही. त्याच्यामुळे अशा करायच्या. तुम्ही कांदा वगैरे मिरची काय टाकायचे ते पण करणार आहे मी एक दिवस. तर ते पण तुमच्यासोबत नक्की शेअर करेल ताईंनो. आता सध्या प्लेन करायला लागले, थोडंसं तेल सोडून गेले, सगळे तूप टाकून खाऊन गेले. तर आता कुणाला आवडलं कुणाला नाही आवडलं, कारण जे चांगलं असतंय ना पौष्टिक, त्याला चव नसती ताईंनो, हे लक्षात ठेवा. तर 1 नंबरमध्ये होत आहे आपला डोसा. तर बघा, कुठं चिटकत नाही, काही नाही, इझिली निघतंय. हे पहा, कलर किती छान आलाय बघा, ब्राऊन कलर येऊ द्यायचा मस्त असा, छान सुंदर लागते. तर चवीला थोडेसे आपल्या डोशासारखी तितकी चव लागत नाही, पण पौष्टिक आहेत आपल्यासाठी, त्याच्यामुळे खायचे. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वांनी? मजेत नाही आणि मजेतच राहायचं. तर चला, मी अलका कॉम्पिटी चॅनलमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळी आज स्वयंपाक काय केला, तर स्वयंपाक नाहीच्या बरोबरच केलाच नाही, समजा काहीच केलं नाही. रात्रीच्या भाज्या वाटविल त्या रात्री लेकरांनी. त्या भाज्यांमध्ये काय केलं, उरली होती थोडीशी, ह्यांनी घेऊन गेले. दीदीनं डबा नेला नाही, तर जयला सुट्टी, अभ्यास करत बसलाय तिथं, आणि पिल्याला ती सुट्टी आहे. ह्या दोघांना सुट्टी, ह्यांनी एकट्याने डबा नेला, दीदीने डबाच नेला नाही. म्हणून मग फक्त पोळ्या टाकल्या 3, आणि रात्रीची भाजी होती बाहेरून मागवलेली, मलाई कोफ्ता होणारची, मलाई कोफ्ता हां उरली होती, घेऊन जातो म्हणले. ह्यांनी म्हणले तीच घेऊन जातो, जा म्हणले. मग त्याच्यामुळे भाजीच काही करण्यात आलं नाही, फक्त कणिक तिंबली, पोळ्या केल्या आणि नाचणीचे डोसे. तर कसे वाटले नक्की सांगायचं ताईंनो. नाचणीचे डोसे आणि करून बघा, 1 नंबरमध्ये होते. तर चवीला थोडेसे असे तसे लागते, तर कारण जे पौष्टिक असते का त्याला चव नसती ताईंनो. तर ह्याचा करायचा आहे मला ठेसा. तर एका ताईची कमेंट आहे, त्यांना ठेसा दाखवायचा आहे. त्या महाराष्ट्रातल्या नाहीत, आपल्या उत्तराखंडच्या ताई आहेत त्या, त्यांना हिंदीची येते फक्त, मराठी येत नाही. तर त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला महाराष्ट्राचा तुमचा ठेसा दाखवा. खास त्यांच्यासाठी करायले लाईव्ह होत्यात बघ. त्यांचं म्हणणं होतं की मला ठेसा म्हणजे काय दाखवा, करा, मी पण करते तुमची मग रेसिपी बघून, असं म्हणणं होतं त्यांचं. तर म्हणलं त्यांच्यासाठी चला, आता आपल्याला पण होईल आणि त्यांना पण होईल. तर ह्या घेतल्या त्या मिरच्या अशा धुवून व्यवस्थित मस्त अशा. तर ह्या पा एवढ्या मिरच्या, आता लसण वगैरे सोलून घेते सगळं. आणि आता भाजीला काय करू, तर बघते आता भाजीला करावं तर लागलंच काहीतरी. ह्या चटणी वगैरे सकाळची थोडीशी. जय डोसा नको ना तुला, असं करतात लेकरं. जयला डोसा खाल्ला नाही, जयच्या पप्पाने डोसा खाल्ला नाही, अर्धाच खाल्ला. मी खाल्ली पाहिजे, मला आवडते, कारण आवडू नाही तर नाही आवडू, आपल्या शरीराचं बघायचं आपण, आवडण्याचं कुठं बघायचं. दीदीने 1 खाल्ला, मी 2 खाल्ले, पिलून बी 1 खाल्ला. ह्या दोघा बापल्याकडंच फक्त खाल्ले नाही. तर चटूर येतं जरा, चटूर पण ती तर चटक मुटक पाहिजे असते खायला. हा कधी सकाळी, उद्या. हां बोलत सुद्धा नाहीत मोठ्याने, कॅमेऱ्यामध्ये आवाज येईल, त्यांचा आवाज कुणी चोरून येईल, त्याच्यामुळे बोलत नाहीत मोठ्यानं, हळूच हळू उद्या असं म्हणायला. तर टमाटे आणलेत काढून, आता भाजीला बघते. आता आम्हाला खाऊ वाटायलंय ह्याचं मसुराच्या डाळीचं मिरचू मुगाचं भारी का तुझे. हा म्हणजे ओके ओके असं म्हणणं असते त्याचं, आहे ना. हां ओके ओके म्हणजे बघल. आता डोसा बी खाल्ला नाही, हे बी नाही म्हणल्याच्या नंतर कसं रे भैया खावं लागत असते. तर चला, मिरच्या भाजून घेतल्या मस्त, भरपूर लसण घालायचा फक्त. मिरच्या पण छान भाजून घेतल्या. आता ठसका उठायला आहे. लसण घालायचं, तर शेंगदाणे घालायचे, आणि फोडणीला एक मला ह्याला टोमॅटो पण घालायचे, पण चिरून नंतर दाखवते तुम्हाला, बाजूला ठेवले. आता जे खाते का नाही की मसुराचा आहे भाजी डाळ कांदा, मला तर पिल्लूला मला आवडते, त्याच्यामुळे त्याला एवढी भेंडी उभी चिरून घेतली. आता तव्यावर टाकून घेते, कढीपत्ता घेतलाय, नॉर्मलच करणार आहे. आधी भाजी करून घेते, पण नंतर त्याची भेंडी करते. तर डाळ खांद्याला काय घेतलंय, तर हे पहा, लसण थोडा घेतलाय, कारण ठेशामध्ये लसण घालायचं आहे का, तर ते ठेसाच मला ह्याला डाळ मिरचू, त्याच्यामुळे ते मिरचू म्हणले की ते ठेसाच असते, त्याच्यामुळे थोडासाच फोडणीला राहावं, छान लागते तेलातला लसण म्हणून थोडासा घेतलाय आपला.
भरपूर कढीपत्ता मस्त असा एकदा करून बघा. डाळ मिरची मसुराच्या डाळीचं, तुरीच्या डाळीचं पण छान होते ते, पण माझ्या आईच्या हातचं खूप छान लागते बरं का ते. मला नाही जमत तिच्यासारखं. तर म्हटलं चला आता असंच आपलं करून बघावं जे आहे ते आपलं मसुराच्या डाळीचं पटकन. कारण पिल्लूला बी आवडतं या. चांगला तळू देते आता आधी कांदा आणि नंतर घालते टोमॅटो. गॅस थोडा फास्ट करते ताईनं. अभ्यास करणारेच लगे हॉस्टेलला जाऊन तू. तर हे पहा, हे ठेसा बघा, ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले तर लसण आणि ह्याला मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. अडकतच घ्यायचं, जास्त बारीक नाही फिरवायचं. तुमच्या चवीनुसार मीठ घाला. मस्त असं ठेसा. हे आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या मराठी बाया आहेत त्यांना कळतंय ताईनं, पण एक माझी ताई आहे तिला खास बघा हिंदी आहे, तिला माहीत नाही आहे ठेसा. तर तिच्यासाठी खास रेसिपी मला नव्हता बनवायचा, पण त्यांच्या खूपच कमेंट येतात बनवा म्हणून. तर म्हटलं हे पहा, चवीनुसार मीठ घालायचं, मिक्सरला फिरवल्याच्या नंतर पुन्हा फोडणी द्यायचं आहे मला. तर हे पहा अजून एकदा थोडंसं फिरवून घेते. शेंगदाणे आहेत ना थोडे असे म्हणजे लई असं हे. चला ठेसा करून घेतला आणि जे डाळ कांदा आहे ते मला ठेसाचाच करायचं आहे ऑलरेडी, कारण त्यालाच डाळ मिरची म्हणतात ना. मग हे बघा छान झालं, शिजलं पण एक 10 मिनिटातच शिजलं बघा. तरी पण आताच ठेसा टाकलाय तर थोडा वेळ राहू देते. आणि इकडं काय केलं तर मला द्यायची ठेशाला फोडणी. हे पहा मस्त असा टोमॅटो, कढीपत्ता, लसण नाही, लसण त्याच्यातच तुम्हाला दाखविलं आणि ठेशामध्येच भरपूर घातलाय. तर हे पहा मस्त भरपूर तेल घालायचं, फोडणी देऊन घ्यायचा. 1 नंबरमध्ये लागतं इथं ठेसा. खूप सुंदर असा टोमॅटोचा ठेसा. तर तेल तापले होतं, जिरे मोहऱ्या घातल्या. आता लास्टला कढीपत्ता घालते कारण तेल खूप ओढणार आहे. याला खालीच घेते थोडंसं असं. तडका जर छान बसला ना तरच ठेसाला पण छान चव लागते बरं का. खाली ह्याच्यामुळे घेतलं की गॅसवर असलं काय तर जाळ उडत आहे उगच. थोडंसं की 2 मिनिटं वाफलं तरी बसू दे, 5 मिनिटाचं नाही करत. मस्त असं 2 मिनिटं छान वाफू द्यायचं. थोडासा गॅस फास्ट. हे जर मोठं असेल तर अजून चांगलं आहे ताईनं, माझं छोटं आहे आता त्याच्यामुळे. तरी पण चला छान होतंय, मी ह्याच्यातच करते प्रत्येक वेळेस. तर इकडं आपलं मस्त मिरची शिजायली बघा किती छान, तरी पण छान आली आहे. मिरचीला तरी नसती तरी पण आली व्यवस्थित अशी. तर हे पहा, तर चला मस्त असा आपला टोमॅटो छान वापलाय. तर इथं ठेसा काढून घेतलाय, ह्याच्यामध्ये घालून घेते. 1 नंबरमध्ये लागते भाकरीसोबत तर ना, एकच नंबर ह्याची चव लागती. आता हे काय झालं, ह्याला आहे थोडंसं तेल वेस्ट का होऊ द्यायचं, त्याच्यामुळे ह्याच्यात हे असं मस्त असं काढून घ्यायचा ठेचा. रातचं आपलं जेवण, सकाळचं तर स्वयंपाक नव्हता, आता राहिल्यात पोळ्या. तर पोळ्या टाकते आणि थोडासा भात लावते जयसाठी पाहिजे. छान झालाय की नाही ठेसा, या सगळेजण खायला.